संपूर्ण देशाला हादरवणारी केतन अग्रवाल आणि सिया गोयलची मर्डर केस. सियाला फाशी होईल का हो? चला बघूया कायदा काय सांगतो. इफ देअर इज नो डायरेक्टली एव्हिडन्स लाईक आय विटनेसेस in the case. So the court held the circumstantial evidence like CCTV footage, location, and last scene theory. What is the meaning of last scene theory? जेव्हा मरायच्या आधी एखाद्या व्यक्तीला शेवटच्या क्षणाला ज्या व्यक्तीसोबत बघितले जाते त्या व्यक्तीवर बर्डन ऑफ प्रूफ असते. म्हणजे या केसमध्ये सियावर बर्डन ऑफ प्रूफ आहे, कारण की केतनला मरण्याच्या आधी सियाच त्याच्यासोबत होती. कोर्ट डायरेक्टली सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सच्या बेसवर गिल्ट प्रूव्ह करत नाही, बिकॉज द कोर्टला हवे असतात प्रॉपर एव्हिडन्स. या केस लॉ मध्ये सुप्रीम कोर्टने असे सांगितले आहे की जरी केसमध्ये सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असेल तर त्यासाठी पूर्ण प्रॉपर चेन असायला हवी. या केसमध्ये जरी डायरेक्टली एव्हिडन्स नसतील बट द सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची चेन प्रॉपर असेल आणि गिल्टी जर आरोपी प्रूव्ह होत असेल तर 100% त्या आरोपीला शिक्षा होईल.